नव्वदीचं अतिशय तणावग्रस्त, दंगलींनी भरलेलं, बॉम्बस्फोटांनी हादरलेलं दशक, शहर मुंबई, राज्य महाराष्ट्र आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी सदैव चर्चेत एक भाग, एक घर, एक आडनाव, मातोश्री आणि ठाकरे। 92-93 खरं तर नव्वदीच्या या पहिल्या काही वर्षांमध्ये जेव्हा एकीकडे बाबरी मशीद तोडली गेली होती, मुंबईमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा दंगली उसळल्या होत्या, त्यानंतर बॉम्बलास्ट झाले होते, वातावरण तणावग्रस्त होतं, अशा कोणत्याही काळामध्ये एक घटना मात्र कधीही बघायला मिळाली नाही। ज्या मुंबईमध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम तणाव पाहायला मिळाला, त्यावेळी सुद्धा एक गोष्ट कधी बघायला मिळाली नाही, ती गोष्ट म्हणजे मातोश्री बाहेर मुस्लिम समाजाचा मोर्चा किंवा मातोश्री बाहेर मुस्लिम आलेले आणि कोणत्याही मुद्द्यासाठी का असेना आंदोलन करतायत असं चित्र बघायला मिळाल्याचं आठवत नाही। बाळासाहेब ठाकरे तेव्हा होते, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा होते, नंतर काळ बदलला तरी सुद्धा शिवसेना आणि ठाकरेंचा दरारा कायम राहिला। आणि इथे प्रश्न आंदोलन कुणाचं आहे, ते हिंदूंचं आहे का मुसलमानांचं आहे हा मुद्दा नाहीये। रवी राणांचं सुद्धा झालं होतं आणि ते मातोश्रीपर्यंत येण्याचा प्रयत्न करत होते, पण इतिहास पाहता मुसलमान कधी मातोश्रीच्या दारावरती येऊन आंदोलनासाठी एकत्र आले नव्हते। मग ते थोडे का असेना, मुठभर का असेना, तोपर्यंत जोपर्यंत आजचा दिवस उजाडला नाही। कारण आज मातोश्रीच्या बाहेर काही मुसलमान माणसं येऊन त्यांनी आंदोलन केलं। त्यांची प्रमुख मागणी होती वक्फ बोर्डाच्या बाबतीत जे नवीन नियम आणू पाहतंय सरकार, नवीन कायदा आणू पाहतंय केंद्र सरकार, त्याच्या बाबतीत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी, स्पष्टपणे विरोध करावा आणि भूमिका जाहीर करावी। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा शो। चर्चा तर होणारच, आणि चर्चा का नाही होणार, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मातोश्रीच्या दारावर, मातोश्रीच्या परिसरात सुद्धा कधी मुसलमान येऊन कोणत्याही मुद्द्यासाठी काही आंदोलन करतायत, ठाकरेंना आव्हान किंवा आवाहन करतायत असं कधी बघायला मिळालं नाही। यावेळी मात्र ते बघायला मिळालं। आणि इथे लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा मातोश्रीच्या आत उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उपस्थित असताना आणि ते ठाण्याला जाणार होते आपल्या एका कार्यक्रमासाठी, तेव्हा बंगल्याच्या बाहेर किंवा त्या परिसरात, बंगल्याच्या आत जाता येत नाही कारण कलानगरच्या आत तुम्हाला जावं लागतं, ज्यांनी गेलेले त्यांना माहिती आहे, पण बाहेर मुसलमान काही आले होते आणि त्यांचं आंदोलन सुरू होतं। आंदोलन त्या अर्थानं शांततेत होतं, त्यांच्या घोषणा होत्या, घोषणाबाजी होती, सगळं होतं। त्यांनी कोणती कायदा सुव्यवस्था परिस्थिती कोणती होऊ दिली नाही हे सुद्धा आवर्जून नमूद केलं पाहिजे। पण त्यांच्या मागण्या होत्या की वक्फ बोर्डाच्या बाबतीत केंद्र सरकारचा जो नवीन नियम येतोय, कायदा येतोय, त्याच्या बाबतीत शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि त्याला विरोध करावा, स्पष्टपणे या नवीन कायद्याला विरोध करावा, अशा आशयाच्या त्यांच्या 2-3 मागण्या होत्या। आता पुढे काही ह्या सगळ्याचं महाराष्ट्राच्या राजकारणाशी, आगामी विधानसभा निवडणुकीशी काय रिलेशन आहे हे सांगण्यापूर्वी अगदी थोडक्यात आपण वक्फ बोर्डाच्या बाबतीत काय चाललंय ते आपण समजून घेऊयात। वक्फ म्हणजे अरबी भाषेमध्ये दान या शब्दाचा अर्थ, त्याला शब्द आहे वक्फ, वक्फ, ओकाफ हे असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये दान देणारा असतो, त्या संपत्तीला मग पुढे ती त्या ट्रस्टच्या मालकीची होते। आणि वक्फ हा मुसलमानांचाच असू शकतो, वक्फ हे अन्य कुठल्याही ट्रस्टला नाही म्हटलं जात। आणि भारतामध्ये अशा असंख्य प्रकारच्या संपत्ती आहेत, ज्या जुन्या मशिदी असतील, मुघलांपासून विविध ज्या मुसलमानी राजवटी झाल्या त्यांच्यातली संपत्ती असेल, पाकिस्तानमध्ये निघून गेलेल्या मुसलमानांची राहिलेली संपत्ती असेल, मुसलमानांनी आपल्याद्वारे स्वतःहून कमवलेली संपत्ती जी दान केली असेल ती संपत्ती असेल, अशा अनेक प्रकारच्या संपत्ती, चल अचल संपत्तीचं मिळून वक्फ बोर्ड त्या संपत्तीचं सगळ्या प्रकारचं नियोजन करतं, मॅनेजमेंट करतं, व्यवस्थापन करतं। आणि ही जुनी संस्था आहे भारतामध्ये, या आधीपासून सुद्धा होती। त्यानंतर ती 47च्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तो कायदा आला, त्यानंतर तो 95 साली, नंतर 2013 साली सगळ्यात शेवटी काँग्रेसच्या काळात त्याच्यात संशोधन झालं आणि काही त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आले, काही बदल करण्यात आले आणि आता केंद्र सरकार नवीन कायदा आणू पाहत आहे, ज्यामध्ये ज्याला आपण मॅक्रो लेवलला काही प्रमुख मुद्दे बघायचे झाले तर त्यामध्ये वक्फचं जे एक्सक्लुझिव्ह फक्त मुसलमानांचं रिप्रेझेंटेशन आहे, त्याच्यामध्ये काही पातळीला आता अन्य धर्मीय सुद्धा त्या सगळ्या नियोजनाच्या पातळीला येऊ शकतात।
मुस्लिम महिलांचा सहभाग असेल, वक्फच्या निर्णयाला चॅलेंज करण्याच्यासाठी आता अधिक मार्ग उपलब्ध असतील, जिल्हाधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये लक्ष असेल, असे अनेक मुद्दे आहेत आणि या बाबतीत मुसलमानांना ते आक्षेपार्ह वाटतंय. त्याची पुन्हा अनेक कारणं आहेत. भाजप सरकार, त्यांची विचारधारा, हिंदुत्ववादी विचारधारा, कलम 370 त्याला 5 वर्ष याच महिन्यामध्ये होणं, काश्मीरमधलं कलम 370 हटवलं आणि त्याच्या जोडीला हिंदुत्ववादी राजकारण एक भारतामध्ये तयार होत असताना मुसलमानांना वाटते प्रश्न वक्फचा नाहीये. आधी तुम्ही काश्मीर 370 काढलं, त्यानंतर ट्रिपल तलाकमध्ये तुम्ही आमच्या मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करताय आणि आता तुम्ही वक्फ बोर्डावरती सुद्धा जी आमच्या धार्मिक मालमत्तेचं धर्माने आणि आमच्या धार्मिक मुसलमानांच्या अंतर्गत कारभाराचा एक विषय आहे, त्यामध्ये केंद्र सरकार हिंदुत्ववादी सरकार हस्तक्षेप करते म्हणून आमचा त्याचा विरोध आहे वगैरे वगैरे. आणि या सगळ्यालाच वाचा फोडण्यासाठी एकीकडे हे मुसलमान मातोश्रीवर येत असताना हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. केंद्र सरकारने जेव्हा याबद्दल संसदेमध्ये चर्चा ठेवली होती त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अनेक खासदारांनी मागणी केल्यानंतर त्यावर संसदीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे, ज्यात अनेक पक्षांचे खासदार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत आहेत. आता हा सगळा बॅकग्राऊंड लक्षात घेतलं की आपल्याला यावं लागतंय की काय झालं आणि यामधलं राजकारण काय. एक म्हणजे हा व्हिडिओ करेपर्यंत मी जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की हे मुसलमान कोण होते, हे कोणत्या पक्ष संघटनेशी संबंधित होते का, तर मला शेवटपर्यंत ही माहिती मिळाली की हे एक सर्वसामान्य मुसलमान होते, यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. माझा असा अंदाज होता की हे MIMचे कोणी संबंधित आहेत का, हे समाजवादी पार्टीशी संबंधित आहेत का किंवा अन्य कोणाशी संबंधित आहेत का, कारण तो बँड्राचा परिसर आहे. तो आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, जे मुसलमान नेते राहिलेले आहेत, शरद पवारांच्या पक्षातून जे आता अजित पवारांकडे गेलेले आहेत, त्यांच्याशी संबंधित कोणी राहिलेले आहेत का, हाही मुद्दा होता आपल्याला. पण असं काही बघायला मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे हे मुसलमान सर्वसामान्य मुसलमान म्हणून तिकडे आले होते. हे आपण फ्रंट म्हणजे फेस व्हॅल्यूवरती घेऊन पुढे जाऊया. माहिती आल्यानंतर कदाचित त्याच्यात बदलही होईल, पण प्रश्न तोही नाहीये. मुद्दा याच्या राजकारणाच्या शोधाचा आहे. मी जसं सुरुवातीला व्हिडिओच्या आधी म्हणालो होतो, माफ करा, बाबा सिद्दीकी नाव मला आठवत नव्हतं मगाशी. बाबा सिद्दीकींचा साधारण बँड्रा वेस्टचा जो एरिया आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक ते काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटात गेलेले आहेत बाबा सिद्दीकी. आणि त्यामुळे त्यांचे लोक आहेत का, तर तसंही नाहीये. ते MIMचे आहेत का, तसंही सापडलेलं नाहीये. समाजवादी पार्टीचे आहेत का, तसंही नाही सापडलेलं. आणि याचं कारण मी सांगेन की हे शोधायचं काय गरज होती. आता आपण हे चित्र इमॅजिन करूया, जी बातम्या सगळ्या चॅनल्सनी चालवल्या की मातोश्रीच्या बाहेर मुसलमान आंदोलन करतायत आणि आग्रहानं आक्रमकपणे आंदोलन करतायत की आमच्या या वक्फ बोर्डाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करा, त्याला कडाडून विरोध करा, असा कोणताही कायदा येऊन देऊ नका. आता या सगळ्याला आपण काही अनेक छोट्या मोठ्या बाजू बघूयात. एक, हे आंदोलन मातोश्रीच्याच बाहेर झालेलं आपल्याला बघायला मिळतंय, जिथे केंद्र सरकारच्या या विषयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा फारच छोटा जीव आहे. त्यामुळे 8-9 खासदारांच्या बळावरती काही केंद्र सरकारला सांगण्याचं जरूर काम केलं पाहिजे, त्यांचा सदस्यच आहे त्या बोर्डावरती. पण तरी सुद्धा मुसलमानांनी थेट मातोश्रीवरती येण्या इतका जर का मुद्दा करायचा असेल तर तो खरं तर सर्वाधिक खासदार असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर करायला पाहिजे होता, त्यांच्या नेत्यांसमोर करायला पाहिजे होता, त्यांच्या घरासमोर करायला पाहिजे होता, भाजपच्या समोर करायला पाहिजे होता, कारण त्यांनीच तर कायदा आणलेला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांसमोर, त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर करायला हवा होता, एकनाथ शिंदेंच्या कार्यालयासमोर किंवा शिवसेनेच्या कार्यालयासमोर करायला हवा होता आणि अजित पवारांच्या पण सगळ्यांच्या झाल्या, प्रामुख्यानं भाजप, कारण त्यांच्या सरकारने आणलेला आहे. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातला पहिलं असं आंदोलन ज्याच्यामध्ये मुसलमान वोकलपणे, उघडपणे आमचा या कायद्याला विरोध आहे आणि त्यासाठी तुम्ही याला विरोध करा, हे मातोश्रीपासून सुरू झालेलं आहे. या चित्राला अनेक अर्थ आहेत आणि फार गंभीर अर्थ आहेत, ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो. एक म्हणजे हे चित्र, हे व्हिज्युअल्स. आजचा काळ असा आहे की व्हिज्युअल हा म्हणता लोकांकडे फॉरवर्ड होतात आणि त्याच्यातून काहीच्या काही अर्थ तयार केले जाऊ शकतात. जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत अनर्थ होऊ शकतो. मातोश्रीवर मुसलमान आले, ते आंदोलन करत होते, घोषणा देत होते. आता यामध्ये एक प्रश्न विचारला जाईल की मी जसं म्हणालो तसं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा यातला विषय खूपच कमी आहे. 2 उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे आणि तिथल्या घोषणांमध्ये एका जणाचं असंही ऐकायला मिळतं की तुम्ही आम्हाला मुसलमानांच्या वोट्स आमच्या गृहीत धरताय, पण आता आम्हालाही आवाज मांडू द्या आणि आमचा आवाज तुम्ही मांडला पाहिजे, तुम्ही स्पष्टपणे भूमिका जाहीर केली पाहिजे. या सगळ्याचा एक कंगोरा आपण विसरून चालणार नाही की उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष जाहीरपणे हा सेक्युलर पक्ष नसून तो हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्याचा बॅकग्राऊंडर करत असताना 90च्या दशकामधली शिवसेनेची भूमिका नजरेआड करून चालणार नाही.
अशा ज्यावेळी मुस्लिम समाजातले काही लोक जाऊन सरळ धडकतात मातोश्रीवर आणि आंदोलन करतात आणि एखादा मुद्दा लावून धरतात, खास करून वक्फ बोर्डाचा, त्यामध्ये शिवसेनेची पंचायत होणार, उद्धव ठाकरेंची पंचायत होणार, एक पूर्ण विरोध करावा वक्फच्या, जसे ती मुसलमानांची मागणी आहे तरी पंचायत, कारण मग भाजप म्हणणार की तुम्ही आता त्यांचा जो अजून आरोप चाललेलाच आहे उद्धव ठाकरेंवर तो आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न ते करणार. एकनाथ शिंदे त्याच्यावरती आणखी, एकनाथ शिंदे तर ते म्हणतात की हिंदुत्वाचा खरा वारसा तर आमच्याकडे, आमची खरी शिवसेना आहे, ते म्हणणार बघा उद्धव ठाकरे यावर भूमिका घेत नाहीयेत. त्यामुळे भूमिका विरोधात घेणं किंवा विरोधात न घेणं आणि भूमिकाच न घेणं या सगळ्याच्याच पेचात उद्धव ठाकरे या आंदोलनामुळे अडकू शकतात. आता किती मोठं होत आहे किंवा मुसलमान किती रेटा लावून धरतायत, या मुसलमानांच्या मागे कोणता राजकीय पक्ष आहे का, महाराष्ट्रातले सर्वसामान्य मुसलमान, मुंबईतले सर्वसामान्य मुसलमान या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते मुसलमान होते का, हे आपण आता नाही सांगू शकत. पण या चित्रामुळे मात्र लगेच, कारण आपल्याला माहिती आहे सोशल मीडियामध्ये अगदी अर्ध्या तासाच्या आत सुद्धा व्हिडिओ पटापट फॉरवर्ड होऊ शकतात की मातोश्रीवर एखादे मुसलमान येऊन आरोप आंदोलन करत असताना उद्धव ठाकरे त्यांना सामोरे गेलेले नाही ना, त्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि वक्फ बोर्डाच्या बाबतीत आता मुसलमान म्हणतात स्पष्टपणे तुम्ही याला विरोध आहे तो जाहीर करा. इथे उद्धव ठाकरे काय करणार? आता या सगळ्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीत, मुंबईच्या बाबतीत फार महत्त्व आहे. मुंबईमधल्या 6 खासदार, 36 आमदारांचा हा अख्खा मुंबईचा सगळा परिसर आहे, 36 आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती जर काही ध्रुवीकरण या निमित्तानं तयार झालं, ते अपेक्षित होतं का नसेलही, त्या मुसलमान ते जे बंधू आले होते तिकडे चर्चा करायला किंवा आंदोलन करायला त्यांच्याही डोक्यात नसेल. पण या सगळ्यानंतर जे हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह जे मधल्या काळामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रात तयार होत आहे, मग ते उत्तर भारतातलं असेल नाहीतर आता विशाळगडाच्या निमित्तानं झालेलं असेल, त्याच्या जोडीला या अशा घटना या वादामध्ये थोडंसं तेल टाकू शकतात. आणि याचा सगळ्यात मोठा महाविकास आघाडीला जो मुंबईतला मजबूत पक्ष आहे, जो की काँग्रेस आणि शिवसेना, त्याच्यातल्या शिवसेनेवरती हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला थोडंसं ऑकवर्ड करणारा, थोडंसं एक प्रकारे आपण म्हणूया की अडचण करून टाकणारा अशा प्रकारचा विषय. मी जसं म्हणालो तसं धड विरोध करता येत नाही की आमचा या वक्फच्या नव्या कायद्याला विरोध आहे असं म्हणता येत नाही, कारण तुमच्यावर लांगुल चालनाचा आरोप होईल. हिंदू मतं सुद्धा तुम्हाला महत्त्वाची आहेत, कारण त्या हिंदूंचं वेगळं मत असू शकतं या बाबतीत. आम्ही या कायद्याला येऊ देऊ, म्हणजे या कायद्याला आम्ही भाजपला सपोर्ट करतो असं म्हणावं तर शिवसेनेची स्वतःची पंचायत, कारण मुंबईमध्ये त्यांच्या या खासदारांना मोठ्या प्रमाणात मुसलमानांनी मतदान केलं हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण विरोध करत असाल तर तुम्ही त्या काँग्रेस पक्षाबरोबर आणि इंडिया आघाडीबरोबर कसे असाल की ज्यांचा या कायद्यालाच विरोध आहे, तीही पंचायत. आणि काही न बोलावं तर उलट डबल पंचायत अशी की तुम्हाला धड ना भूमिका घेता येते, ना तुम्हाला मुसलमानांच्या बाबतीत बोलता येते, ना त्यांच्या विरोधात जाता येते, आणि आम्हाला भूमिका न घेऊन तुम्हाला काहीच भूमिका घेता येत नाही किंवा तुम्ही ते धाडस दाखवत नाही असाही आरोप होऊ शकतो. आणि या सगळ्याच्या जोडीला राज ठाकरे ज्या प्रकारे आक्रमक होत चाललेले आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्यावर असतील. आणि मला खात्री आहे मुंबईमध्ये झालेली छोटी घटना जी मला मुळीच छोटी वाटत नाही, त्यानंतर राज ठाकरे वक्फ बोर्डाच्या या सगळ्या विषयावर बोलतील, आज ना उद्या काही दिवसात बोलतील, याची मला 100% खात्री आहे. आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या आणि खास करून मुंबई MMRDच्या या सगळ्यामध्ये, मुंबईचा झाला, ठाण्याचा एक खासदार झाला, कल्याण डोंबिवलीचा एक खासदार झाला, त्यामुळे 48 ते 50 आमदारकीच्या जागांवरती परिणाम करणारा हा विषय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा लावून धरला त्यांच्या पक्षांमध्ये, तर उद्धव ठाकरे काय करणार? उद्धव ठाकरेंसाठी ही गोष्ट अडचणीची आहे. हा केवळ काही लोक आले आणि मातोश्रीवरून निघून गेले इतकं हे सोपं प्रकरण नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनीच आणि महाविकास आघाडीनं सुद्धा सावधान होण्याची गरज आहे. हे जे मुस्लिम बांधव आले होते तिकडे, त्यांच्या बाबतीत आपल्याला खरंच काही माहिती नाही आहे. आम्ही आमच्या पत्रकाराला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला की हे कोणत्या संघटनेकडून होते का, पक्षाकडून होते का, तर तशी माहिती आलेली नाही आहे. त्या लोकांनी इतक्या थेट मातोश्रीवरती जाऊन आंदोलन करायचं का? कारण आम्हाला माहिती अशी सुद्धा मला मिळाली की त्यांनी अचानक तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि पत्रकारांना सांगण्यात आलं की तुम्हाला इकडे यायचं आहे, असं आपण आंदोलन करतोय. असं जर का असेल तर मग हे अचानक स्पार्क करण्याची गरज का होती? काय मेसेज देण्याचा हा प्रयत्न होता? हे आंदोलन करायचं आणि आक्रमकपणा दाखवायची काय गरज होती? कारण मुळामध्ये कोणतेही आंदोलन करण्यापूर्वी साधेसुधे मार्ग असतात. तुम्ही निवेदन देता, तुम्ही त्या खासदाराला भेटता, JPC आता चालू आहे, संसदेने नेमलेली आहे, त्याच्यामध्ये चर्चा व्हायची अजून या कायद्यावर, त्याच्या कायद्याचं काही आलेलं नाहीये. मग ही सगळी प्रक्रिया माहीत असताना हे आपले मुस्लिम बांधव, ही जी कोणी मंडळी असतील, मान्यवर मंडळी असतील, ही का गेली मातोश्रीवर? या का मध्ये
एका महत्त्वाच्या प्रश्नाचं आणि एका महत्त्वाच्या नॅरेटिव्हचं उत्तर दडलेलं असू शकतं, जे नॅरेटिव्ह महाविकास आघाडीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई MMRDA रिजनमधल्या जवळपास 48-50 जागांवरती, आमदारकीच्या 50 जागांवर परिणाम करणारा हा मुद्दा असू शकतो. हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह जर का घडवायच्या दिशेने महाराष्ट्राचं राजकारण चाललं असेल तर त्याची सुरुवात मुंबईतली ही छोटीशी घटना, विशाळगडाचा आधी प्रिटेक्स्ट आणि त्याच्यानंतर मुंबईची घटना फार गंभीररित्या महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच हा केवळ तेवढा मातोश्रीवरच्या एका आंदोलनाचा विषय नाही आहे, हा महत्त्वाच्या राजकारणाची सुरुवात ठरू शकते. तुम्हाला असं वाटतं का? तुमचं काही वेगळं मत आहे का? जरूर कळवा. या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स आम्ही जरूर वाचत असतो. पुढारी न्यूजच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर आहोत, फॉलो करा. मी स्वतः फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्सवर आहे, मलाही फॉलो करू शकता आणि कमेंट्स करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज पाहत राहा, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.